श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। अद्वैत भजनाचे ओझे मी माझे तू आणि तुझे, ज्यासी नुरेची सहज निजे, तो भक्त मानिजे उत्तमत्वे। अद्वैत भजनाच्या सामर्थ्याने हा मी आणि हे माझे, हा तू आणि हे तुझे असा भेदभाव ज्याच्या ठिकाणी राहत नाही, तर स्वभावताच ज्याला सर्व स्वकीय आहे असे वाटते, तो उत्तम भक्त आहे असे समजावे। या परी ज्याचे चित्ताचे ठाई, भेदू निशेष उरला नाही, तेथ माझे तुझे हे काही, ते निमाले पाही जेथींच्या तेथे। याप्रमाणे ज्याच्या चित्तात भेदमुळी उरला नाही, त्याच्या ठिकाणी माझे तुझे इत्यादी सर्व जेथल्या तेथे विरून गेले आहे असे तू जाण। जेवी अग्निशी जे जे टेके, ते ते अग्नीची होऊन ठाके, तेवी अभेद भक्त जे जे देखे, ते ते यथा सुखे स्वस्वरूप होये। अग्नीशी ज्याचा ज्याचा संसर्ग होतो, ते ते स्वतः अग्नीच होऊन जसे राहते, त्याप्रमाणे अभेददर्शी भक्त जे जे पाहतो, ते ते सर्व स्वभावताच स्वरूप होते। निजवित्त आणि कापाशी देता, आवांकून उपजे त्याचिया चित्ता, न देखे परकेपणाची वार्ता, विकल्प घालिता तरी उपजेना। आपले धन दुसऱ्याला देताना त्याच्या मनात यत्किंचितही शंका येत नाही, परकेपणाचे नावही त्याला कोठे आढळत नाही। दुसरा कोणी त्याच्या मनात परकेपणा उत्पन्न करू लागल्यास तो उत्पन्न होत नाही। डावे हातींचे पदार्थ, उजवे हाती स्वये देता, येथ कोण देता कोण घेता, तेवी एकात्मता सर्वभूती। डाव्या हातातील वस्तू उजव्या हातात स्वतः देऊ लागल्यास तेथे जसा देणारा आणि घेणारा हा भेद नाही, तशीच सर्व भूतांमध्ये त्याला एकात्मता प्रतीत होते। आपणा सकट सर्व देही, भक्ता भगवंता वाचुनी नाही, या लागी शांती त्याचे ठाई, स्वानंदे पाही निशंक नांदे। आपणासह सर्व देहांमध्ये भक्त आणि भगवंत या वाचून त्याला काही दिसत नाही, त्यामुळे त्याच्या ठिकाणी शांती स्वानंदाने निशंकपणे राहते। ऐशिया निज सम शांती, भगवत भक्त क्रीडा करीती, या लागी उत्तमत्वाची प्राप्ती, सुनिश्चिती पावले। भगवत भक्त अशा आत्मशांतीने क्रीडा करतात, त्यामुळे त्यांना निश्चित उत्तमत्वाची प्राप्ती होते। हरिभक्तांची निरपेक्षता, ऐक सांगेन नृपनाथा, उत्तम भक्तांची सांगता कथा, अति उल्हासता हरीसी। राजा, मी तुला आता हरिभक्तांच्या निरपेक्षपणाची कथा सांगतो, ती ऐक। हरीला उत्तम भक्तांची कथा सांगत असता अतिशय उल्हास वाटला। निरपेक्ष तो मुख्य भक्त, निरपेक्ष तो अतिविरक्त, निरपेक्ष तो नित्यमुक्त, सत्य भगवंत निरपेक्षी।
जो निरपेक्ष असतो तोच मुख्य भक्त, तोच अतिविरक्त आणि तोच नित्यमुक्त, कारण स्वतः भगवंत निरपेक्ष आहे. सप्रेम भावे करिता भक्ती, हरिचरणी ठेविली चित्तवृत्ती, निजस्वार्थाची ये स्थिती, अतिप्रीती निजनिष्ठा. प्रेमभावाने भक्ती करण्यासाठी भक्ताने हरिचरणावर आपली चित्तवृत्ती ठेवलेली असते. आत्मप्राप्तीमध्ये त्याची दृढ निष्ठा असते. तेथे त्रिलोकींच्या सकल संपत्ती, कर जोडुनी वरू प्रार्थिती, तरी क्षणार्धन काढी चित्तवृत्ती, भक्त परमार्थी अतिलोभी. त्रैलोक्याच्या सर्व संपत्ती त्यास वरण्यास त्याच्या पुढे तयार असतात, पण परमार्थविषयी अति लोभी असलेला भक्त श्रीचरणांपासून आपली चित्तवृत्ती एक अर्धा क्षणही दूर करीत नाही. क्षणार्ध चित्तवृत्ती काढिता, त्रिभुवन विभव ये हाता, एवढी या सांडुनी स्वार्था, म्हणाल हरिभक्ता लाभ कोण. अहो, पण एक क्षणभर चित्तवृत्ती दूर केल्याने त्रिभुवनातील वैभव जर हाती येत असेल, तर एवढ्या मोठ्या स्वार्थाला सोडून हरिचरणांचे चित्त करीत बसण्यातच हरिभक्ताला कोणता लाभ म्हणून म्हणाल तर सांगतो. हरिचरणी अपरोक्ष स्थिती, तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती, त्यापुढे त्रिभुवन विभव संपत्ती, भक्त मानिती तृणप्राय. हरिचरणांमध्ये परमात्म्याचा साक्षात्कार होतो आणि तसल्या क्षणार्धापुढे त्रिभुवनाचे ऐश्वर्यही कसपटासारखे तुच्छ आहे असे भक्त मानतो. सकळ जगाचा सृजिता, ब्रह्मा पितामहो तत्वता, त्रैलोक्य राज्य समर्थता, वोळगे वस्तुता अंगणी ज्याचे, त्रिभुवन वैभाचे माथा, ब्रह्मपदाची समर्थता, तो ब्रह्माही निजस्वार्था, होय गिवसिता हरिचरण. अहो, सर्व जगाला उत्पन्न करणारा पितामह ब्रह्मदेव वस्तुतः केवढा मोठा. सर्व सृष्टीचे त्याला ऐश्वर्य प्राप्त झालेले, पण तो सुद्धा खरोखर ज्याच्या अंगणामध्ये तिष्ठत उभा राहतो, त्या ब्रह्मपदाचे सामर्थ्य त्रिभुवन वैभवाहून श्रेष्ठ आहे हे काय सांगावे. ब्रह्मदेवाला एवढे ऐश्वर्य प्राप्त झाले असूनही त्याने तृप्त न होता तो स्वरूप प्राप्तीसाठी हरिचरणांचा शोध करीत राहतो. त्यागोनी ब्रह्मवैभव संपत्ती, ब्रह्मा बैसोनी एकांती, अहर्निशी हरिचरण चिंती, तरी त्या प्राप्ती सहसा नव्हे. तो आपली ब्रह्म ऐश्वर्य प्राप्ती सोडून एकांतात बसून अहोरात्र हरिचरणांचे चिंतन करतो, तथापि त्याला त्याची प्राप्ती होत नाहीच. सहसा न पवे हरिचरण, या लागी ब्रह्मासाभिमान, तेणे अभिमानेची जाण, नेली चोरून गोपाल वत्से. त्यामुळे त्याला आपल्या ब्रह्मत्वाचा अभिमान झाला आणि त्यांनी गोपाळांची वत्से चोरून नेली. तेथे न कष्टता आपण, न मोडता कृष्णपण, गोपाल वत्से जाहला संपूर्ण, पूर्णत्वे पूर्ण स्वलीला. पण त्या प्रसंगी स्वतः मुळीच कष्टी न होता आणि आपले कृष्णपण न सोडता भगवान स्वलीलेने गोपालांची गोवत्से झाला. अगाध हरिलीला पूर्ण,
पाहता वेडावले ब्रह्मपण, तेव्हा सांडोनी पदाभिमान, अनन्य शरण हरिचरणी. ही हरीची अगाध लीला पाहून ब्रह्मदेवाचे ब्रह्मपण वेडे झाले आणि ब्रह्मपदाचा अभिमान सोडून तो हरिचरणी अनन्य शरण झाला. कैलास राणा शूलपाणी, ब्रह्मा लागे ज्याचे चरणी, तोही निज राज्य सांडोनी, महाश्मशानी हरिचरण चिंती. ब्रह्मदेव ज्याच्या चरणी लागतो तो कैलासेश्वर शूलपाणीही आपले स्थान सोडून काशी क्षेत्रात राहून हरिचरणांचे चिंतन करतो. कौपीन भस्म जटाधारी, चरणोदक धरोनी शिरी, हरिचरण हृदया माझारी, शिव निरंतरी चिंतित. कौपीन भस्म आणि जटा यास धारण करून हरीचे चरणोदक जी गंगा तिलाही मस्तकावर धारण करून शंकर आपल्या हृदयात सतत हरिचरणांचे चिंतन करतो. एवं ब्रह्मा आणि शंकर, चरणांचे न पवती पार, तेथे त्रैलोक्य वैभव थोर, मानी तो पामर अतिमंद भाग्य. याप्रमाणे ब्रह्मा आणि शंकर यांनाही ज्याच्या चरणांचा अंत लागत नाही, त्या चरणांपेक्षा त्रैलोक्याचे ऐश्वर्य थोर आहे असे जो मानतो तो पामर अतिभाग्यहीन होय. हरिचरण क्षणार्ध प्राप्ती, त्रैलोक्य राज्य संपत्ती, भक्त ओवाळुनी सांडिती, जाण निश्चिती निंबलोण. भक्त हरिचरणांच्या क्षणार्ध प्राप्तीवरून त्रैलोक्याच्या आधिपत्याला ओवाळून टाकीत असतात. हरिचरण सारामृत गोडी, क्षणार्ध जै जोडे जोडी, तै त्रैलोक्य वैभवाच्या कोडी, करी कुरवंडी निज भक्त भावे. भक्ताला एक क्षणार्ध जरी हरिचरण सारामृताची गोडी कळली तरी तो त्यावरून असंख्य त्रैलोक्य वैभवाची कुरवंडी करतो. एवं हरिचरणान परते, सारामृत नाही येथे, या लागी चित्ते वित्ते जीविते, जडले सुनिश्चिते चरणारविंदी. याप्रमाणे हरिचरणांहून इतर सारामृत नाही म्हणून भक्त चित्त वित्त आणि जीवित यांनी निश्चयाने हरिचरणारविंदी लीन होतात. निमिषार्ध त्रुटी लवक्षण, जेन सोडिती हरिचरण, ते वैष्णवान माझी अग्रगण, राया ते जाण उत्तम भक्त. एक निमिषार्ध किंवा एक अर्धा क्षणही जे हरिचरण सोडत नाहीत ते वैष्णवांमध्ये श्रेष्ठ होत. राजा, तू त्यालाच उत्तम भक्त समज. जे त्रिभुवन विभव भोग भोगिती, तेही पावले अनुताप वृत्ती, त्यांच्या तापाची निज निवृत्ती, हरिचरण प्राप्ती ते ऐक. जे त्रिभुवनाच्या ऐश्वर्याचा भोग भोगतात त्यांनाही पश्चाताप होतो आणि हरिचरणांची प्राप्ती हीच त्यांच्या त्या तापाची निवृत्ती होय. मी आता तुला हेच तत्व सांगतो ते ऐक. थोर हरिचरणाचा पराक्रम, पदे त्रैलोक्य आवरी त्रिविक्रम, ब्रह्मांड भेदोनी पदद्रुम, वाढला परम सामर्थ्ये. हरीचा पराक्रम फार मोठा आहे.
त्या त्रिविक्रमाने आपल्या 3 पावलांनी त्रैलोक्याला आपलेसे करून घेतले आणि आपल्या परम सामर्थ्याने ब्रह्मांडाचा भेद करून चरण वृक्ष वाढविला. ते पदद्रुमीची या 10 शाखा, त्याची 10 दशांगुलिका, अग्री अग्रफळ चंद्रिका, नखमणी देखा लखलखित. त्या चरणवृक्षाच्या 10 शाखा म्हणजे त्याच्या दोन्ही पावलांची 10 बोटे होत. शाखांच्या अग्रभागावर फळे शोभतात त्याप्रमाणे बोटांच्या अग्रभागी नखमणी चंद्रिका शोभते. ते नख चंद्रिकेचे चंद्रकांत, चरण चंद्रामृते नित्य स्रवत, भक्त चकोर ते सेवित, स्वानंदे तृप्त सर्वदा. त्या नखरूप चंद्रिकेचे चंद्रकांतमणी चरणरूप चंद्रामृताच्या योगाने नित्य स्रवत असतात आणि ते अमृत भक्तरूपी चकोर सेवन करून सर्व काळ स्वानंदाने तृप्त असतात. त्यांसी कामादि त्रिविध ताप प्राप्ती, सर्वथा बांधून शके पुढती. जेवी सूर्याची संतप्त दीप्ती, चंद्रबिंबा आंतवती कदा न रिघे. सूर्याची प्रखर दीप्ती चंद्राच्या मंडलात जशी कधीही शिरत नाही, त्याप्रमाणे भक्ताला कामादी त्रिविधताप जरी झाले तरी ते त्यास सर्वथा बाधू शकत नाहीत. जे हरिचरण चंद्र चकोर, स्वप्नीहि संसार ताप नये त्या समोर. ऐसा चरण महिमा अपार, हरिमुनीश्वर हर्षे वर्णी. किंबहुना जे हरिचरण चंद्र चकोर असतात त्यांच्या पुढे संसार ताप कधी स्वप्नातही येत नाही. हरिचरणांचा असा अपार महिमा हरी नावाचा मुनीश्वर मोठ्या हर्षाने वर्णिता झाला. देहे वैस हरे प्रिय, येणे श्लोके गाविदेह्या. दाविली भक्तिलिंग क्रिया, जाण तू राया सुनिश्चित. राजा, देहे वैस हरे प्रिय या श्लोकाने भक्तिलिंग क्रिया सांगितली. नयस्य स्वपर इति, येणे त्याची धर्मस्थिती. राया सांगितली तुझ प्रती, यथा निगुती यथार्थ. आणि न यस्य स्वपर इति या श्लोकाने भक्ताची धर्मस्थिती तुला सांगितली. यादृश म्हणिजे कैसे असती, भगवत भजने स्वानंद तृप्ती. त्रिविध तापांची निवृत्ती, करोनी असती हरिभक्त. हरिभक्त भगवत भजनाने स्वानंदात तृप्त असतात. त्रिविध तापांची निवृत्ती करून ते भजनात निमग्न असतात. आता त्यांची बोलती परी, नामे गर्जती निरंतरी. तेची ते संक्षेपाकारी, उपसंहारी हरी सांगे. आता ते बोलतात कसे हेच हरी ते निरंतर नामाची गर्जना करीत राहतात असे उपसंहार श्लोकात संक्षेपाने सांगतो. सकळ लक्षणांची सार स्थिती, प्रेमळाची परम प्रीती. उल्लंघू न शके श्रीपती, तेही श्लोकार्थी हरी सांगे. तसेच पुढील उपसंहार श्लोकात हरी सर्व लक्षणांचे सार म्हणजे प्रेमळ भक्ताची परमस्थिती की जिचे उल्लंघन श्रीपतीही करू शकत नाही तेही सांगतो. अवचटे तोंडा आल्या हरी, सकळ पातके संहारी. ते हरिनाम निरंतरी,
जे निज गजरी गर्जती, ऐसे ज्यांचे जिव्हेवरी नाम नाचे निरंतरी, ते धन्य धन्य संसारी, स्वानंदे हरी गर्जतू. हरीचे नाव अकस्मात जरी तोंडातून आले तरी ते सर्व पातकांचा संहार करते. ते नाव जे सतत उच्चारतात, ज्यांच्या जिव्हेवर ते जणू काय निरंतर नाचतच असते, ते स्वानंदाने हरिनामाची गर्जना करणारे भक्त या संसारात धन्य धन्य होत. सप्रेम सद्भावे संपूर्ण, नित्य करिता नाम स्मरण, वृत्ती पालटती आपण, तेही लक्षण ऐक राया. प्रेमयुक्त सद्भावाने सतत नामस्मरण करू लागले असता भक्ताच्या वृत्ती आपोआप पालटतात. राजा, तेही भक्ताचे लक्षण तू ऐक. नामा सरिसाच हरी, रिघे हृदया माझारी, तेणे धाके अभ्यंतरी, हो लागे पुरी हृदय शुद्धी. नामस्मरण करताच हरी भक्ताच्या हृदयात प्रवेश करतो आणि त्याच्या धाकाने आतल्या आत चित्तशुद्धी होऊ लागते. तेव्हा प्रपंच सांडोनी वासना, जडोनी ठाके जनार्दना, अहंकारू सांडोनी अहंपणा, सोहम सदना माझी रिघे. वासना प्रपंच सोडून जनार्दनाला चिकटून राहते. अहंकार आपला अहमपणा सोडून भगवत स्वरूपात लीन होतो. चित्त विसरोनी चित्ता, जडोनी ठाके भगवंता, मनाची मोडली मनोगतता, संकल्प विकल्पता करू विसरे. चित्त आपला चित्तपणा विसरून भगवंतात मिळून जाते. मनाचे मनपणही नाहीसे होते. ते संकल्प विकल्प करण्याचे विसरते. कृतनिश्चयेसी बुद्धी, होऊनी ठाके समाधी, ऐशी देखोनी हृदय शुद्धी, तेथोनी त्रिशुद्धी न रिघे हरी. बुद्धी कृतनिश्चय करून स्थिर होते. भक्ताच्या हृदयाची इतकी शुद्धी झालेली पाहून हरी त्यातून केव्हाही बाहेर पडत नाही. हरिनाम प्रेम प्रीतीवरी, हृदयी रिघाला जो हरी, तो निघो विसरे बाहेरी, भक्त प्रीती करी कृपाळू. हरिनामाच्या प्रीतीने हरी जो एकदा हृदयात शिरला तो पुन्हा बाहेर पडत नाही. भक्तांची प्रीतीच त्याला इतका दयाळू बनवते. भक्ते प्रणय प्रीतीची दोरी, तेणे चरण धरोनी निर्धारी, निज हृदयी बांधिला हरी, तो कैशा परी निघेल. अहो, भक्ताने प्रीतीची दोरी करून आणि हरीचे चरण धरून त्याला एकदा आपल्या हृदयात बांधून टाकले म्हणजे मग तो बाहेर कसा पडणार. भगवंत महा अतुर्बळी, अदट दैत्या ते निर्दळी, तो कोंडिला हृदय कमळी, हे गोष्टी समूळी मिथ्या म्हणती. पण कोणी म्हणेल की भगवंत महाबलाढ्य, मोठमोठ्या दैत्यांचाही नाश करणारा, तो हृदय कमलात कसा कोंडला जाईल. तेव्हा भक्त प्रेमरज्जूने त्याला आपल्या हृदय कमलात बांधून ठेवतात. ही गोष्ट सर्वथा खोटी आहे. जो शुष्क काष्ठ स्वये कोरी, तो कोवळ्या कमळा माझारी, भ्रमर गुंतला प्रीतीवरी, केसर माझारी कुचंबो नेदी,
तेवी भक्ताची या प्रेम प्रीती हृदयी कोंडिला श्रीपती तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्थ प्रती बळ नचले. पण जो भ्रमर शुष्क काष्ठांनाही स्वतः कोरून मोठमोठी भोके पाडतो तोच प्रीतीमुळे कोवळ्या कमळातही जसा अडकून पडतो आणि कमळातील केसरांना यत्किंचितही पीडा देत नाही, त्याच न्यायाने भक्तांच्या प्रेमावर लुब्ध होऊन श्रीपती भक्तांच्या हृदयात कोंडला जातो. तेथे त्याचे सर्व सामर्थ्य कुंठित होते. प्रेमापुढे कोणाचे काही बळ चालत नाही. बाळ पालवी घाली पिळा तेणे बाप राहे थोकला तरी काय तो निर्बळ जाहला ना तो स्नेहे भुलला ढळेना. तेवी निज भक्त लळे वाड त्याचे प्रेम अत्यंत गोड निघावयाची विसरोनी चाड हृदयी सुरवाड हरिमानी. अहो, लहान मूल बापाचा पदर धरून त्याला थांबवते, पण तेवढ्याने तो काही निर्बल होत नाही. तो जसा पुत्र स्नेहाला भुलल्यामुळे एक पाऊलही पुढे टाकत नाही, त्याप्रमाणे भक्त हरीचे लाडके असतात. भक्ताचे प्रेम त्याला फार आवडते, त्यामुळे त्यातून निघण्याचे तो सर्वथा विसरून जातो. हरी त्यांच्या हृदयातच सुख मानतो. ऐसे ज्याचे अंतःकरण हरिन सांडी स्वये आपण तैसेची हरीचे श्रीचरण जो सांडीना पूर्ण प्रेम भावे. हरीचे ठाई प्रीती ज्या जैशी हरीची प्रीती त्या तैसी जे अनन्य हरिपाशी हरी त्यांसी अनन्य सदा. याप्रमाणे हरी स्वतः ज्याचे अंतःकरण सोडित नाही आणि जो हरीचे श्रीचरण पूर्ण प्रेमभावाने सोडित नाही, म्हणजे हरीच्या ठिकाणी ज्याची जशी प्रीती असते त्यावर हरी तशीच प्रीती करतो. जे हरीशी अनन्य असतात त्यांच्याशी हरीही अनन्य असतो. ऐसे जे हरिचरणी अनन्य तेची भक्तां माझी प्रधान वैष्णवात ते अग्रगण राया ते जाण भागवतोत्तम. असे जे हरिचरणांशी अनन्य असतात तेच भक्तांमध्ये श्रेष्ठ आणि वैष्णवात अग्रगण्य आणि भागवतोत्तम होय, असे तू जाण. गौण करुणी चारी मुक्ती जगी श्रेष्ठ भगवत भक्ती त्या उत्तम भक्तांची स्थिती संक्षेपे तुझ प्रती बोलिलो राया. हे राजा, चारही मुक्तींना गौण समजून जगामध्ये भगवत भक्तीच जे श्रेष्ठ समजतात त्या उत्तम भक्तांची स्थिती मी तुला सांगितली. पूर्ण भक्तीचे निरूपण सांगता वेदा पडले मौन सहस्रमुखाची जिव्हा पूर्ण थकोनी जाण थोटावे. भक्तीचे पूर्ण निरूपण करीत असताना ती स्वानुभव गम्य असल्यामुळे शेवटी वेदही मौन धरतात. सहस्रमुख शेषाचीही जिव्हा थकून जाते. ते भक्तीची एकांशता तुझ म्या सांगितली हे कथा यावरी परिपूर्णता राया स्वभावता तू जाणशी. यास्तव मी भक्तीचे जे दिग्दर्शन केले आहे त्यावरून तुला त्याचे महत्व आपोआप कळेल. हरिसारिखा रसाळ वक्ता सांगता उत्तम भक्त कथा तटस्थ पडिले समजता
भक्त भावार्थता ऐकोनी. हरीसारखा रसाळ वक्ता उत्तम भक्त कथा सांगत असता भक्ताचा भावार्थ ऐकून सर्व श्रोते तटस्थ झाले. तव रावो रोमांचित जाहला, रोम मूळी स्वेद आला, श्रवण सुखे लांचावला, डोलो लागला स्वानंदे. राजाच्या अंगावर रोमांच उभे राहून रोमरोमी स्वेद आला. श्रवण सुखाला तो लांचावला आणि स्वानंदाने डोलू लागला. पूर्ण संतोषोनी बनी, म्हणे भले केले मुनी, थोर निवालो निरूपणी, श्रवणाची धणी तरी न पुरे. आणि मनात संतुष्ट होऊन म्हणाला, हे मुनिराज, तुमचे हे निरूपण ऐकून मी तृप्त झालो, पण माझ्या श्रवणेंद्रियाची अद्याप तृप्ती झाली नाही. असो. ऐकोनी हरीचे वचन, राजा म्हणे हे अवघे जण, अपरोक्ष ज्ञाने ज्ञान संपन्न, वक्ते पूर्ण अवघेही. हरीचे हे पूर्वोक्त वचन ऐकून राजा मनात म्हणाला, हे सर्वही मुनी अपरोक्ष ज्ञानांनी संपन्न आहेत. हे सर्वच मोठे वक्ते आहेत. भिन्न भिन्न करोनी प्रश्न, आकर्णू अवघ्यांचे वचन, ऐशिया श्रद्धा राजा पूर्ण, अनुपम प्रश्न पै करील. यास्तव त्यांना भिन्न भिन्न प्रश्न करून आपण या सर्वांचेच भाषण ऐकूया. अशा पूर्ण श्रद्धेने राजा यापुढे अनुपम प्रश्न विचारील. रायासी कथेची पूर्ण चाड, पुढा प्रश्न करील गोड, जे ऐकतांची पुरे कोड, श्रोते वाढ सुखावती. कारण त्याला कथेची फार गोडी होती, म्हणून तो पुढे गोड प्रश्न करेल आणि ते प्रश्न ऐकूनच श्रोत्यांची हौस पूर्ण होऊन त्यांना मोठे समाधान वाटेल. त्या प्रश्नाचे गुह्य ज्ञान, श्रवणी पाववीन संपूर्ण, वदनी वक्ता श्री जनार्दन, यथार्थ पूर्ण अर्थवी. त्या प्रश्नातील गूढ ज्ञान सर्वांस ऐकवीन. संपूर्ण अर्थाने आणि यथातथ्य रीतीने श्री जनार्दनच माझ्या मुखाने बोलणार आहे. पावा नाना मधुर ध्वनी गाजे, परी तो वाजवित्याचे वाजे, तेवी एका जनार्दनी साजे, ग्रंथार्थ वोजे कवी करता. मुरलीमधून अनेक प्रकारचे ध्वनी निघतात, पण ते कौशल्य त्या वाजवणाऱ्याचे असते. त्याप्रमाणे जनार्दनाच्या कृपेने एका हा कवी आणि ग्रंथकर्ता म्हणून पुढे येत आहे. श्री एकनाथी भागवत द्वितीय अध्याय समाप्त. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.